राजकीय फ्लेक्सवरती स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो। आजी माजी आमदारांच्या फ्लेक्सवर आरोपी आमदार कटकेंकडून जवळकीचा इन्कार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून बलात्कार झालेल्या बसची पाहणी। पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा। स्वारगेट बस स्थानकाला भेट देण्यासाठी आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा तृप्ती देसाई यांनी अडवला। तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात। फरार दत्ता गाडीला पकडून द्या, 1 लाख मिळवा। स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणातील नराधमावर पुणे पोलिसांकडून 1 लाखाचे इनाम। शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 60 तासांनंतरही आरोपी मोकाटच। ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच। पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। एसटी स्टँड आणि डेपोमध्ये खासगी एजंट, तृतीयपंथी आणि रिक्षावाल्यांचा सुळसुळाट। आगार प्रमुखांचं पोलिसांना पत्र देऊनही कारवाई नाही। सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवर घणाघात। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये सीआयडी आज चार्जशीट दाखल करणार। खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणाचीही आजच आरोपपत्र। 80 दिवसांमध्ये सीआयडीनं तपास पूर्ण केल्याचं धनंजय देशमुख यांना समाधान। ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्या दालनाच्या बाहेर मनसेची घोषणाबाजी। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसैनिकांची वेतनवाढ रोखण्याच्या सर्क्युलरच्या विरोधात त्यांनी विचारला जाब। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरच्या नागपूरच्या घराची पाहणी। कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावरती कोल्हापूर पोलीस ठाम। कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलीस बालाघाटला। नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच, मात्र गिरीश महाजन यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा। आगामी सिंहस्थमुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार। रायगडचा तिढा मात्र कायम। महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन। एबीपी माझावरती दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव। दलित पॅन्थरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवरती सेन्सॉरचा आक्षेप। ढसाळांच्या कारकिर्दीवरती सिनेमातल्या कवितांमुळे 8 महिन्यांपासून सेन्सॉरच्या कात्रीत। नमस्कार, मी अमोल किन्होळकर। आपण